राज्य शासनानं कुणबी नोंदी संदर्भात अधिसूचना काढली. त्यानंतरच मुंबईतला मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा माघारी परतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवलं. आता राज्यामध्ये ओबीसी नेत्यांनी पुन्हा एकदा मोठ बांधून लढण्याचा निर्धार केलाय. तर ओबीसी समाजाकडून काल रविवारी झालेल्या बैठकीत 3 ठराव मंजूर केलेत. तर याच बैठकीत राज्यात 1 फेब्रुवारीपासून ओबीसी समाजानं आमदार, खासदार, तहसीलदार यांच्या घरासमोर आंदोलन करावे असंही ठरवण्यात आलंय. तेव्हा आता 1 फेब्रुवारी रोजी राज्यातील ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे. मराठवाड्यातून सुरुवात करत संपूर्ण राज्यात ओबीसींची एल्गार यात्रा आता काढली जाणार आहे, अशी माहिती भुजबळांनी दिली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाची लढाई जिंकली आहे. 20 जानेवारी रोजी जालनाच्या अंतरवाली सराटी गावातून मुंबईच्या दिशेनं